ओम नमः शिवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त। ओम नमः शिवाय। आजचा अनुभव खूप सुंदर 225 नंबरचा अनुभव आहे ऋतुजाताई गोसावी यांचा. तो अनुभव अर्धा शेअर केलेला होता, तर त्यातला उरलेला भाग आज शेअर करायला लागले. ऋतुजाताई म्हणत होत्या की माझं लग्न 20व्या वर्षी ठरलं आणि 22व्या वर्षी झालं आणि 2 नंबरच्या बहिणीचं लग्न त्याआधी झालं आणि आम्ही तिघी बहिणींची लग्न म्हणजे तिघी नाही सॉरी, दोघी बहिणींची लग्न झाल्यानंतर आमचं पुढचं शिक्षण आम्ही तिथं घेतलं. आणि दोघींनाही सासर खूप चांगलं मिळालं आणि तिथं आम्ही शिक्षणं घेतली आणि आम्ही दोघीही टीचर झालो आणि छोटी बहीण तेवढी माहेरातच ती म्हणजे शिक्षण पूर्ण करून ती तिथं टीचर म्हणून लागली. म्हणजे कुणालाही आईंनी म्हणजे असं ठेवलं नाही की तुम्हाला कुणावर डिपेंड राहावं लागेल. का तर तिघींनाही आम्हाला त्यांनी अगदी सक्षम केलं म्हणतात. पण आणि सगळ्यात महत्त्वाचं सासरची माणसं खूप आम्हाला चांगली मिळाली. नाहीतर लग्न झाल्यानंतर शिकणं खूप मुश्कील असते थोडंफार. पण माझ्या दृष्टीनं, माझ्या बहिणीच्या दृष्टीनं आईंच्या कृपेनं ती लग्न झालेली होती. त्यामुळं हे झालं म्हणतात. माझ्या लग्नाच्या आधी 2 वर्ष लग्न ठरलेलं होतं आणि त्या काळात माझ्या बहिणीचं आधी लग्न झालं. 2 नंबरच्या बहिणीचं आधी लग्न झालं म्हणतात त्या आणि माझं नंतर लग्न झालं. तो 2 वर्षाचा काळसुद्धा खूप कठीण होता म्हणतात. म्हणजे ते सांगण्यासारख्या गोष्टी नाही आहेत बोलल्या त्या. पण तिचं लग्न ठरलं आणि मीही काही आक्षेप घेतला नाही, बाबांनी काही आक्षेप घेतला नाही आणि तिचं लग्न ठरलं आणि ते लग्न झालं म्हणतात. पण माझं जे लग्न लांबणीवर पडलेलं होतं, त्या काळात असं होतं, की ते लांबणीवर पडलंय, पण ते लग्न होणार नाही. अ, असं काहीतरी कंडिशन झालेली होती म्हणतात आणि मला त्या गोष्टीचा खूप त्रास होत होता. एकतर म्हणजे क्लिअर कट व्हावं, सगळं क्लिअर व्हावं, की नाही मोडलेच लग्न. म्हणजे आपण तो विषय तिथंच संपवलेला बरा. असं पण होत नव्हतं. कुठेतरी अधांतरी असल्यासारखं होतं म्हणतात. त्या गोष्टी खूप त्रासदायक, खूप म्हणजे खूप त्रासदायक म्हणतात. मी आठवड्यातले 1, 2, 3 दिवस असे जागून-जागूनच निघायचे म्हणतात. कितीही वाटलं, कितीही नामस्मरण केलं, तरी झोप लागत नव्हती म्हणतात. आणि कुठले भोग होते म्हणतात, ते 2 वर्षाचे खूप जास्त भोग होते म्हणतात. बरं असं अवस्था होती, की पुढं पण जाता येत नाहीये आणि मागं पण येता येत नाहीये. अशी ती अवस्था होती म्हणतात. त्या काळात मला आईंनी इतकं सावरलं म्हणतात. म्हणजे ज्यांनी तसा अनुभव घेतलाय ना, त्यांना ह्या गोष्टी कळतील म्हणतात. मला काही म्हणायचं आहे. म्हणजे अक्षरशः तुम्ही सावरलं म्हणजे अक्षरशः आई माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत होत्या. आई माझ्या प्रत्येक प्रश्नावर काय करायचं मी? मी नाही काय करायचं? किंवा मी काय बोलायचं? मी काय नाही बोलायचं? हे सगळं मला त्या काळात आई सांगत होत्या. म्हणत होत्या. म्हणून मी म्हणते, की आई नव्हती पण आईंनी आम्हाला सगळं शिकवलं, की कुठं काय करायचं, कुठं काय नाही करायचं, कुठं कसं बोलायचं, कुठं काय बोलायचं. त्यात तो 2 वर्षाचा काळ इतका कठीण होता. प्रत्येक गोष्ट मला फार जपून करावी लागलेली होती म्हणतात त्या काळामध्ये. तर मी ज्यावेळेला असंच काहीतरी एकदम माझ्याकडनं काहीतरी बोलणं झालं किंवा असंच काहीतरी मी बोलता-बोलता बोलून गेले, तर त्या गोष्टीचा मला खूप पश्चाताप होत होता. खूप पश्चाताप. 8-8 दिवस पश्चाताप होत होता म्हणतात. पण मी भजनाला बसले आणि माझ्या डोक्यात म्हणजे आता भजनाला जरी बसलो आपण तरी थोडे विचार येतातच आणि विचार आला एखादा, तर त्या विचारांवर लगेच काहीतरी उत्तर मिळायचं म्हणतात. आई लगेचच असं डोक्यात काहीतरी क्लिक करायच्या, की तसं ते डोक्यात आल्यानंतर ती गोष्ट जर केली ना, मग 2-4 दिवस माझ्या मनाला खूप शांतता, खूप रिलॅक्स वाटायचं म्हणतात. हे म्हणजे एक भाव असतात म्हणतात. ते भाव म्हणजे प्रत्येक शब्दामध्ये व्यक्त नाही करता येत आहेत म्हणतात त्या मला म्हणत होत्या, की ते व्यक्त करता येत नाहीये, पण प्रत्येक प्रश्नाचं मला त्यावेळी आई उत्तर देत होत्या. आई माझ्याशी बोलत होत्या म्हणतात त्या. अ, अ, आपण बोलतोय असं आई जरी नाही बोलल्या,
तरी प्रत्येक क्षणाला आई मला सांगत होते, की "तू हे कर" आणि ते केल्यानंतर मला त्या काळात बरं वाटत होतं. "तू हे असं कर." तर त्या काळात ते केलं, की मला बरं वाटत होतं आणि मी क्षणभर सुद्धा आईंना विसरले आणि मी माझ्या मनानं काहीतरी एखादी कृती केली, तर मला 8-8 दिवस पश्चाताप होत होता. ते 2 वर्ष खूप जपून मला काढायचे होते म्हणतात. खूप जपून काढले म्हणतात मी. प्रत्येक शब्द मी तोलून मापून बोलले म्हणतात आणि ते कदाचित मला शिकवायचं होतं खूप चांगल्या रीतीनं. म्हणून आईंनी कदाचित हा प्रसंग माझ्यावर आणला असेल म्हणतात आणि खूप आईंनी मला त्या काळात घडवलं म्हणतात. 2 वर्षाचा तो काळ जो होता, त्या काळात अशा पद्धतीनं आईंनी मला घडवलं की त्याचा आजतागायत मला उपयोग होतोय म्हणतात. त्या 2 वर्षात आणि मी त्यामुळं का नाही बाबांशी कमी आणि आईंशी जास्त बोलायला लागले म्हणतात. मी प्रत्येक गोष्टीला त्यांना प्रश्न विचारते आणि मला भजनाच्या वेळेला त्याचं उत्तर मिळते. आजही माझ्याबरोबर हा अनुभव घडतोय म्हणतात. मी काही आईंना भजनाच्या आधी प्रश्न विचारला किंवा भजनाच्या आधी मी बोलले आईशी, "आई हे असं-असं." तर ना भजनाच्या वेळेलाच असं काहीतरी डोक्यात एकदम क्लिक होतंय माझ्या आणि काहीतरी असं मला ना उत्तर मिळतंय त्या गोष्टीचं आणि मी जर ती गोष्ट केली ना तर ती गोष्ट माझ्याकडनं अगदी करेक्ट होऊन जाते म्हणतात त्या. अगदी व्यवस्थित आणि असा पश्चाताप राहत नाही किंवा गिल्ट राहत नाही किंवा नाही चुकीचं घडलं असं वाटत नाही. पण मी मनानं काहीतरी केलं ना, तर ते नक्की माझ्याकडून म्हणजे मला 8 दिवस पश्चाताप झाल्याशिवाय राहत नाही म्हणतात. अशा गोष्टी माझ्याबरोबर घडलेल्या आहेत म्हणतात. आता हे भाव आहेत म्हणतात आणि ते प्रत्येक असे उलगडून प्रत्येक गोष्ट अशी उलगडून नाही सांगता येत म्हणतात. पण ज्यांच्यासोबत असं घडतंय ना, तर त्यांना ह्याचा खूप अनुभव आला असेल म्हणतात. आई उत्तर देतात म्हणतात. आई बोलतात आपल्याशी. फक्त ते बोलणं आपल्याला कळलं पाहिजे, की तुला हे करायचंय. सांगतात म्हणतात त्या, तुला हे करायचंय, तुला हे नाही करायचंय. आणि मला तर खूप असे अनुभव आले म्हणतात खूप. त्या 2 वर्षात तर मला आईची कमतरता आईंनी जाणवू दिली नाही. का तर मी ज्या गोष्टी फक्त माझ्या आईशी बोलू शकत होते, त्या गोष्टी मी बाबांशी पण नाही शेअर करू शकत होते. त्या गोष्टी मी आईंशी बोलत होते म्हणल्या. त्या गोष्टी मी आईंना सांगत होते. "आई हे असं आहे" आणि त्या गोष्टीचं उत्तर मला तात्काळ त्याच भजनाच्या वेळेत मला मिळत होतं म्हणतात. आणि मी त्या पद्धतीने केलं तर खूप समाधान माझ्या मनाला लाभत होतं. हे आजतागायत ही आजही असं घडतंय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे म्हणतात लग्न झाल्यानंतर बी-एड इतक्या चांगल्या रीतीनं माझं घडलं म्हणतात. खूप चांगल्या रीतीनं मला हे झालं म्हणतात. कुठं पैसे भरावे लागले नाहीत. माझ्या बहिणींना पैसे भरावे लागले म्हणतात. पण मला कुठेही पैसे भरावे लागले नाहीत. मला खूप चांगल्या रीतीनं जॉब लागला. घरचे मला माझ्यावर प्राउड करतील अशा रीतीनं माझं शिक्षण झालं म्हणतात. का तर कुठंही ₹1 मला माझ्या नवऱ्याला जास्त हे करावं लागणार नाही आणि मला मार्क्स पण खूप चांगले पडले. कॉलेजमध्ये पण खूप मला चांगलं नावाजलं गेलं म्हणतात. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट बी-एड झाल्यानंतर म्हणजे जॉब वगैरे लागल्यानंतर मग मुलांचा विचार वगैरे केला आम्ही आणि तुम्हाला सांगू म्हणतात ज्यावेळेला मुलांचा विचार करायला सुरुवात केली, त्यावेळेला फिजिकली पण काही-काही प्रॉब्लेम आले म्हणतात मला आणि फिजिकली प्रॉब्लेम आल्यानंतर भीती पण वाटायला लागली. पण तुम्हाला सांगू अगदी 2 महिन्यात आईंनी त्या गोष्टी निवारण केल्या आणि त्याच्यासाठी मी खूप प्रार्थना केली म्हणतात. खूप नामस्मरण त्या काळात खूप जास्त वाढवलं आणि त्या म्हणत होत्या, "बाकी भगिनी जे पण काही करतात तर ते तुमचे उपासना चालू ठेवा, पण नामस्मरणावर खूप जास्त भर द्या." तुमच्या उपासना चालू असू देत. पण ना नामस्मरणावर खूप जास्त भर द्या. नामस्मरण जितकं वाढवाल, तितकं तुम्ही लवकर आईंच्या जवळ पोहोचाल. मला जे फिजिकल इश्यू आले त्याच्यानंतर मी खूप घाबरले म्हणतात. 2 महिने खूप जास्त नामस्मरण केलं म्हणतात, खूप जास्त. म्हणजे अ, मी पहाटे म्हणतात जवळ-जवळ 5, 5:15ला उठत होते म्हणतात आणि 5:15ला उठत होते, तर मी 6ला नामस्मरणाला बसायची म्हणतात. 7:30 वाजेपर्यंत सकाळी नामस्मरण करायची आणि संध्याकाळी 2 तास नामस्मरण करायची. सकाळी 1.5 तास, संध्याकाळी 2 तास असं फक्त नामस्मरण. भजनाची वेळ वगैरे वेगळी. त्या काळात म्हणतात इतकं नामस्मरण झालं. अवघ्या 2 महिन्यात मला जे प्रॉब्लेम होता, फिजिकल जो प्रॉब्लेम होता तो म्हणजे तो सॉर्ट आउट झाला तो प्रॉब्लेम म्हणतात आणि
त्याच्यानंतर म्हणतात एक क 3-4 महिने गेले असतील म्हणतात. तसंच नामस्मरण चालू होतं माझं म्हणल्या. तर 3-4 महिने गेले असतील आणि त्याच्यानंतर मग मी लगेच प्रेग्नंट राहिले म्हणतात. आणि प्रेग्नंट राहिले त्या काळात पण इतकी प्रचंड उपासना झाली म्हणतात. त्या उपासनेचं तुम्हाला खरं सांगू म्हणतात, त्या उपासनेचं फळ म्हणजे माझी मुलं इतकी छान, इतकी निरोगी, निरोगी तर आहेतच, पण इतक्या छान रीतीनं आईच्या मार्गात आली. मी आज ऐकते म्हणतात भगिनींचं, की माझी मुलं त्रास देतात, माझा मुलगा त्रास देतोय, मुलगी त्रास देते, ऐकत नाहीत, किंवा अभ्यासाच्या बाबतीत किंवा दंगा करण्याच्या बाबतीत, कुठल्याही बाबतीत. माझ्या मुलांनी, दोन्हीही मुलांनी मला कधीही त्रास दिला नाही म्हणतात. आता एवढी मोठी मुलं माझी झाली म्हणतात. पण माझ्या मुलांनी मला अजिबात त्रास दिलेला नाही म्हणतात. म्हणजे आजतागायत. म्हणजे कधीही मला त्यांना ना आजारपण त्यांची, ना शारीरिक म्हणजे शारीरिक पण आजारपण नाही, मानसिक त्यांच्याकडून मला कुठला त्रास झाला नाही. मलाच नव्हे, माझ्या फॅमिलीतल्या कुठल्याही मेंबर्सना कधीही माझ्या मुलांचा त्रास झाला नाही म्हणतात. इतकं म्हणजे सगळेजण माझ्या मुलांची उदाहरणं देतात म्हणतात. म्हणजे माझ्या जावा असू देत, माझ्या बहिणींची मुलंसुद्धा थोडी कडकडी आहेत म्हणतात. पण ते ते जो प्रभाव होता, तो जो प्रभाव होता, तो फक्त नामस्मरणाचा होता म्हणतात. आणि त्यामुळे मला ती सवयच लागून गेली, की तसंच नामस्मरण चालू ठेवायचं. आणि नामस्मरणात खूप जास्त ताकद आहे म्हणत होत्या ताई. इतकी ताकद आहे ना, ती तुम्हाला अगदी यमाच्या दारातून सुद्धा तुम्हाला ती परत आणेल. एवढी प्रचंड ताकद नामस्मरणात आहे म्हणतात. का तर ज्यावेळेला माझे फिजिकल इश्यू निघाले, त्यावेळेला म्हणजे 2 महिने माझ्यासाठी खूप ते त्रासदायक होते म्हणतात. आणि त्याच्या आधीसुद्धा लग्न ठरलेलं त्यावेळेला 2 वर्ष जे होते, त्यावेळेला नामस्मरण हीच गोष्ट मी जास्त करत होते. पण ज्यावेळेला मुलांचं हे झालं, त्यावेळेला मी खूप जास्त, त्याच्यापेक्षा जास्त नामस्मरण वाढवलेलं होतं. आणि आजही मी प्रत्येक गोष्टीत म्हणतात नामस्मरण हे जे आहे, एक तलवार आहे म्हणतात. जे कुठलेही संकट आलीत, तर त्यांना हे करू शकते ती तलवार. ती खूप मोठी तलवार आहे म्हणतात. त्यामुळे नामाची तलवार हातात असेल ना, तर शत्रू लगेच पळून जातात म्हणतात, त्या तलवारीला घाबरून. त्यामुळे ना ती तलवार आपल्याकडं असणं खूप जास्त गरजेचं आहे. आपली जीभ नको तिथं चालवण्यापेक्षा नामात जर चालवली ना, तर तिला पण खूप चांगलं वळण लागतंय आणि आपल्या आयुष्याला सुद्धा खूप चांगलं वळण लागतंय, असं ताई म्हणत होत्या. ती जीभ नको तिथं आपण जी चालवत राहतोय, ती नामात जर चालवली ना, तर त्याचा प्रभाव असा प्रचंड असतोय म्हणतात, की मी शब्दात नाही सांगू शकत म्हणल्या त्या. एवढा त्याचा प्रचंड प्रभाव आहे. माझ्या मुलांकडे बघितलं तर आज माझ्या मुलांची उदाहरणं सगळेजण देतात म्हणतात, की "अरे बघा तिची मुलं, तिच्या मुलांकडून काहीतरी शिका." मी काहीही त्यांना शिकवलेलं नाही म्हणतात. जे काही शिकवलं ते माझ्या नामाच्या प्रभावानं आणि ते आईंनी त्यांना शिकवलं. इतक्या चांगल्या आजतागायत मला कधी मुलांना अभ्यासाला बसा म्हणावं लागलं नाही, किंवा बाहेर या मुलांमध्ये जाऊ जाऊ नका, त्या मुलांमध्ये जाऊ नका, ह्या मुलीमध्ये जाऊ नका, त्या मुलीमध्ये जाऊ नका. माझ्या मुलांना दोघांनाही मला सांगावं लागलं नाही. आणि त्यांनी कधीही म्हणजे असं गैर काही केलं नाही, की माझ्या मिस्टरांना किंवा मला काहीतरी हेडॅक होईल, किंवा मग माझ्या घरच्यांना काहीतरी हे होईल. असं कधीही आज तागायत माझ्या मुलांनी केलं नाही आणि ते होणार पण नाही. का तर ते उपासनेत इतक्या चांगल्या रीतीनं आहेत म्हणतात, खूप लहान वयापासनं. तुम्हाला पटणार नाही म्हणतात, अगदी 3, 3.5, 4 वर्षाची असल्यापासून माझी मुलं उपासनेत आहेत म्हणतात. अगदी देवासारखं बसायचीत म्हणतात. उपासनेला बसली तर. मला आश्चर्य वाटायचं म्हणतात. पण तो सगळा नामाचा प्रताप होता म्हणतात. त्यामुळं ताई म्हणत होत्या, "तुम्ही कोणत्याही उपासना करा, पण नामस्मरणाला खूप जास्त महत्त्व द्या. ती खूप मोठी ताकद आहे. आईंनी आपल्याला दिलेली खूप मोठी ताकद आहे" म्हणतात नामस्मरण. आणि त्या त्या नामस्मरणानंच मी पहिल्यांदा आईंच्या मार्गात आले. आणि त्या नामस्मरणानंच माझ्या बाळंतपणात सुद्धा आणि माझ्या डिलिव्हरी पण नॉर्मल झाल्या म्हणतात. मला कसलाही त्रास झाला नाही. आणि म्हणजे तुम्हाला खरं सांगू म्हणतात, मुलं निरोगी होण्यासाठी सुद्धा मला खूप भीती वाटत होती. पण नामाची एवढी मोठी ताकद आहे ना म्हणतात, की मला इतका त्रास होत होता म्हणजे ज्यावेळेला डिलिव्हरी होणार त्यावेळेला. पण माझं नामस्मरण चालू होतं म्हणतात.
आणि ते त्यावेळेला सुद्धा थांबलं नाही म्हणतात. तर ही जी ताकद आहे ना, ती त्या ताकदीचा सगळ्यांना अनुभव यावा ह्याच्यासाठी मी सांगते म्हणतात. कळकळीनं त्या म्हणत होत्या, ती सेवा जर घडली ना, तुमची एखाद्या वेळेस एखादी दुसरी सेवा चुकली, तरीसुद्धा आई माफ करून नेतील म्हणल्या. पण नामस्मरण वाढवा. प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी प्रॉब्लेम्स असतील, पण ते प्रॉब्लेम्सवर मात करण्यापेक्षा करण्यापेक्षा नाही, करण्यासाठी तुम्ही इतर काहीतरी उपाय करण्यापेक्षा नामस्मरण ही जी गोष्ट आहे, ही जर वाढवली, तर खूप म्हणजे खूप तुमच्या आयुष्याचं सोनं होईल असं ताई म्हणत होत्या. तर असेच छान-छान अनुभव सगळ्यांना येऊ देत. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.